आषाढी एकादशीचा औचित्य साधत जामखेड तालुक्यातील पाडळी फाट्यावरील सनराइज इंग्लिश स्कूलमध्ये विठ्ठल नामाची शाळा भरली। त्यात इंग्लिश स्कूलच्या बालचमूनं वारकरी वेशात दिंडी काढून विठुनामाचा गजर करत पंचक्रोशीतील सर्वांचं लक्ष वेधलं। जामखेड तालुक्यातील पाडळी फाटा येथील सनराइज इंग्लिश स्कूलच्या बालचमूनं विठ्ठल नामाची शाळा भरली। या नामघोषणेनं हातात भगवी पताका, टाळ मृदुंग घेऊन विठुनामाचा गजर करत आषाढी एकादशीचं औचित्य साधत बालदिंडीचं आयोजन करत पंचक्रोशीतील सर्वांचंच लक्ष वेधलं। या दिंडीत भगव्या पताका घेऊन बालविद्यार्थी सहभागी झाले होते। या धार्मिक दिंडीचं स्वागत संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या अस्मिता भोरे आणि शिक्षक समूहाच्या वतीनं करण्यात आले। तर या दिंडीमुळे बालवयातच विद्यार्थ्यांवर आध्यात्मिक संस्कार घडतात, तसेच सामाजिक समता, ऐक्य, बंधुभाव याची प्रचिती येऊन विद्यार्थ्यांना एक वेगळा आनंद मिळत असल्याचं यावेळी संस्थेच्या सचिव तथा प्राचार्य अस्मिता भोरे यांनी स्पष्ट करत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। यावेळी संस्थेचे संचालक प्राध्यापक तेजस भोरे, सनराइज स्कूलचे प्राचार्य राजेंद्र काळे, प्राध्यापक विनोद बहिरसह पाडळी ग्रामस्थांच्या वतीनं बालवारकऱ्यांना केळीरूपी प्रसादाचं वाटप करण्यात आलं। तर या दिंडीसाठी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय भोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं। बालदिंडीचे नियोजन प्राचार्य राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनातून बिभीषण भोरे, अमर भैसडे, संभाजी लवळकर, सागर कदम, हर्षा पवार, जयश्री कदम, जयश्री साप्ते, दीपक दहीकर यांच्या वतीनं करण्यात आलं। पाडळी गावात ठिकठिकाणी दिंडीचं औक्षण करून आणि विठू माऊलीच्या दर्शनानंतर परतीच्या वाटेने शाळा मैदानात दिंडीचा समारोप करण्यात आला। या कामी माता, पालक, ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समितीचे विशेष सहकार्य लाभले। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।